राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये. मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. आणि आजचा व्हिडिओ फक्त माझ्या ताईंसाठी बनवत आहे मी, कारण की आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हजारो कोटी महिला आहेत ज्या आपल्या पांढऱ्या केसावर आहे ना हेअर डाय करतात, मेहंदी लावतात, डाय करतात. आणि काही काही ताईंच्या डोळ्यामध्ये रक्त उतरतं मेहंदीमुळे. मंडळी, तुम्ही घातक असं केमिकल वापरता तुमच्या केसांसाठी, तरी तुमचे पांढरे झालेले केस काळे होत नाही. तुमचा दादा तुम्हाला असा एक जालिम उपाय सांगणार आहे ना, फक्त एका रात्रीमध्ये कसलेही तुमचे डोक्याचे पांढरे केस असू द्या, सकाळी जर तुम्ही झोपेतून उठला ना, तुमचे पांढरे केस झालेले संपूर्ण तुम्हाला काळे दिसणार आहे. मंडळी, विश्वास येत नाही ना? अजून एकदा सांगा, विश्वास येत नाही ना? कारण की मंडळी, निसर्गाने आपल्याला हजारो कोटी अशा वनस्पती दिलेल्या आहेत, पण त्या वनस्पतीवर आपला विश्वास नाही, निसर्गावर आपला विश्वास नाही. पण एक लक्षात ठेवा, निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, पृथ्वी आहे म्हणून आपण आहोत. निसर्गामधले झाडं जोपर्यंत आहे ना, तोपर्यंतच मनुष्य असणार आहे. मनुष्याच्या त्वचावर, डोळ्यावर, आरोग्यावर, थंडी तापावर, सर्दी खोकल्यावर हे सुरुवातीला झाडच असायचं, झाडाचेच औषधं असायचे, झाडामुळंच आपला ताप उतरत होता. पण आता आपल्याला कुठल्याच वनस्पतीवर विश्वास नाही राहिलेला. भरपूर ताईंनी कमेंट केल्या, दादा जेव्हा आम्ही डोकं विचारतो ना, तर कंगवा गच्च भरल्या जातो, प्रचंड कंगवा गच्च भरल्या जातो केसांनी. पण आजपासून तुमच्या डोक्याचा एक सुद्धा केस गाळणार नाही, एक सुद्धा केस त्या कंगव्यामध्ये येणार नाही, एक केस सुद्धा तुमच्या घरामध्ये पडणार नाही, स्वयंपाकामध्ये पडणार नाही. आता भरपूर घरामध्ये बघतो मी, त्यांनी अशा सुद्धा कमेंट केल्या. मंडळी, व्हिडिओला लाजायचं नाही हा. पोह्यामध्ये केस, गऱ्यामध्ये केस, स्वयंपाकामध्ये केस. पण आजचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला आणि आजचा उपयोग तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे, एका रात्रीपुरता करायचा आहे. सकाळी तुमचे पांढरे केस काळे झालेले दिसणार आणि तुमचे 5 दिवसामध्ये आहे ना, डोक्यातून एक सुद्धा केस तुमच्या कंगव्यामध्ये येणार नाही, केस गळती अजिबात होणार नाही. म्हणजे एका रात्री तुमचे पांढरे केस काळे होणार, 5 दिवसामध्ये केस गळती थांबणार. आणि जर एखाद्याचे जुनाट पांढरे केस असतील ना, हा उपाय करायचा आहे. फक्त 5 दिवसामध्ये काळे भोर केस, लांब सडक केस. त्याचं कारण असं, यूट्यूबवर, फेसबुकवर भरपूर महिला तयार झालेल्या आहेत, पांढरे केस काळे होण्यासाठी औषध वापरत आहे. पण मंडळी, गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे तुमचा दादा तुम्हाला एकदम फुकटचे आयुर्वेदिक उपाय सांगत असतो. आपले उपाय म्हणजे एकदम जालम असतात, नैसर्गिक असतात आणि झाडापासून, औषधापासून बनवलेले असतात. तर मंडळी, मी गेल्या वेळेस व्हिडिओ बनवला होता, भरपूर ताईंनी दादांनी रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओसाठी. दादा, तुम्ही जे तेल बनवतात ना, ते तेल आम्ही नक्की खरेदी करू. पण मंडळी, तुमचा दादा तुम्हाला खर्चामध्ये पाडणार नाही. तुमच्या घरामध्ये, तुमच्या अंगणामध्येच हे झाड असतं. हे झाड आहे आवळ्याचं झाड. आणि ह्या आवळ्याचा उपयोग आपल्याला फक्त एकच दिवस करायचा आहे, अर्थातच 5च दिवस करायचा आहे. केस गळतीवर, पांढऱ्या केसावर एकदम रामबाण उपाय आहे. तुमच्या दादावर विश्वास ठेवा, पांढरे केस आणि डोक्याची केस गळती मुळापासून संपवा. तर मंडळी, बघू शकता, हे आहे आवळ्याचं झाड. आणि ह्या दिवसामध्ये आवळ्याच्या झाडाला आवळे नसतात. आवळ्याचं झाड समप्रमाणामध्ये असतं. आवळ्याचं झाड हे एकच व्हरायटीचं असतं. मंडळी, आता चालू आहे पावसाळ्याचे दिवस. हे आहे आवळ्याचं झाड आणि ह्या दिवसामध्ये आवळ्याच्या झाडाला आवळे नसतात. काही काही झाडांना आवळे असतात, पण थोडे असतात. आता तुम्ही बाजारामध्ये गेले, भाजी मंडईमध्ये जर गेले ना, तुम्हाला 5 आवळे, 10 आवळे किंवा पावशेर आवळे तरी नक्की भेटतीलच. तुम्हाला कुठं निसर्गामध्ये जायची सुद्धा गरज नाही. तर मी काल ह्या आवळ्याचे 20 ते 25 आवळे काढून घेतले होते आणि त्या आवळ्याचा उपयोग कसा केला ना आपल्या केसांसाठी, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. तर चला. तर मंडळी, बघू शकता, ही आहे लोखंडाची कढई आणि आवळ्याचा उपयोग आहे ना आपल्या ह्या लोखंडाच्या कढईमध्ये आहे. आणि तुमच्या भाग्यश्रीताईने हा उपाय बनवलेला आहे. मंडळी, मी तर सांगू इच्छितो, आपल्या कॉलेजच्या मुले असतील, आपले शाळेतले मुलं असतील, संपूर्ण सगळ्यांची झोप उडलेली आहे फक्त पांढऱ्या केसामुळं. भरपूर ताई, भरपूर दादा कमेंट करतात, दादा खरंच तुमच्यावर विश्वास आहे, तुम्हीच एखादा असा आयुर्वेदिक उपाय सांगा ना, आमचे पांढरे केस काळे होतील. आणि कोणी काही जरी सांगितलं ना, किती किंमत ठेवली कुठल्या तेलाची, तरी आपण ती घेतो, गोळ्या औषधं घेतो पांढरे केस काळे होण्यासाठी. पण मंडळी, आपल्या डोक्याचे केस आहे ना, नैसर्गिक आहे. ईश्वराने आपलं शरीर बनवलेलं आहे, देवानेच आपली पृथ्वी बनवलेली आहे. माणूस जन्माला घालताना देवाने हे सुद्धा दिलं, तर झाडं दिली, पशु दिली, वनस्पती दिल्या, शेती दिली, म्हणजे हे सगळं नैसर्गिक आहे. पण आपलं निसर्गातून आणि आयुर्वेदावरून आपला विश्वास उडालेला आहे. पण मंडळी, तुमचा दादा 1 रुपया न खर्च करता तुमचे पांढरे केस काळे करणार आहे आणि केस गळती एकदम रामबाण औषध सांगणार आहे. तर मंडळी, हे बघू शकता, हे आहे बॉटल. तुमच्या भाग्यश्रीताईने हे बॉटल गच्च भरून ठेवलेली आहे. आणि ही आहे लोखंडाची कढई. मी तुम्हाला दाखवतो लोखंडाच्या कढईमध्ये काय आहे. आणि हे कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल, दिसतंय ना भाग्यश्री? तर हे नेमकं काय आहे? तर मंडळी, खूप सोपं आहे. हे जे पाणी दिसतंय तुम्हाला, हा जो रस दिसतोय ना,
आता ह्या बॉटलमध्ये आहे ना आवळ्याचा रस आहे आणि ही लोखंडाची कढई दिसत आहे ना, हे बघू शकता लोखंडाच्या कढईमध्ये आवळ्याचा रस आहे. आणि मंडळी आमची कढई फक्त एका दिवसामध्ये कशी झालेली आहे बघू शकता, एकदम डांबरासारखी. जसं ऑइल असतं गाडीमध्ये टाकतो ना आपण ऑइल, तर मंडळी बघू शकता ऑइलपेक्षाही काळा आपला आवळ्याचा रस आहे. तर मंडळी ही जी बॉटल दिसत आहे ही कढईमध्ये एवढं ऑइलपेक्षाही काळा रस दिसत आहे ना, हा आवळ्याचा रस आहे. काल भाग्यश्रीनं एवढाच रस काढण्यासाठी 25 आवळे घेतले होते. तुम्ही जर 25 आवळे घेतले तर 25 आवळ्यामधून अर्धा लिटर रस निघणार आहे. तर आम्ही आहे ना 25 आवळ्यामध्ये ही एक बॉटल भरून घेतली आणि याच्यामध्ये 4 ते 5 बॉटल भरणार आहे. म्हणजे 25 आवळ्यापासून आहे ना तुमचे डोक्याचे पांढरे केस कायमचे काळे भोर होणार आहे फक्त 5 दिवसामध्ये. आणि 25 आवळ्यापासून जर अर्धा लिटर तेल बनवलं ना आणि तेच तेल आपल्याला रात्री केसांना लावायचं आहे. जेवण वगैरे झालं जेव्हा आपल्याला झोपायचा टाईम असतो ना, अशी बॉटल घ्यायची आणि मस्त डोक्यामध्ये आपल्याला स्प्रे करायचा आहे. संपूर्णतः जेवढे केस आहेत ना तुमचे तेवढ्याच केसावर हा स्प्रे मारायचा आहे. इतका काय पॉवर असतो आवळ्याच्या रसामध्ये. जो कलर असतो ना ब्लॅक कलर, तो ब्लॅक कलर तुमचा कशानेच निघणार नाही. मंडळी जर तुमच्या दादानी जर आता हातावर जर हा स्प्रे मारला आणि मी दिवसभर जरी हात धुतले ना, कशाने हात धुऊ द्या, मातीने धुऊ द्या, पाणीने धुऊ द्या, तरी माझ्या हाताचा कलर काळा निघू शकत नाही. मंडळी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, आजचा निसर्ग खूप छान आहे, पावसाचं वातावरण आहे. भाग्यश्रीला म्हणलं चला आपण मस्त रेसिपी बनवूया, गरमागरम कांद्याची किंवा बटाट्याची भजी काढूया. तर भाग्यश्री इतकी लाजली ना, का लाजली, भाग्यश्रीने हे तेल बनवताना ना भाग्यश्रीने संपूर्ण हात असे काळे काळे करून घेतलेले आहेत. तर मी रिक्वेस्ट केली तिला, काय होत नाही आपले प्रेक्षक आपले व्हिडिओ खूप प्रेमाने बघतात, पण भाग्यश्री म्हणे नाही मी आज रेसिपीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये येणारच नाही, कारण की तिने संपूर्ण तिचे हात काळे करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगावं म्हटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाग्यश्रीने हा आवळ्याचा रस तिच्या डोक्याला वापरून बघितला. 2 जणांना रस दिलता, ज्यांचे ना इतके प्रचंड पांढरे केस होते ना, त्यांनी रात्री हे लावलं आणि सकाळी जेव्हा डोकं धुतलं तर सकाळी दिवस उगता ते आमच्या घरी आलते 2 दादा. थोडा एक वयस्कर व्यक्ती आहे आणि एक मुलगा आहे. म्हणलं काय झालं, अहो दादा म्हणे 70% केस माझे काळे दिसत आहे. आणि त्या दादांच्या डोक्याकडे जेव्हा बघितलं ना मी, मला सुद्धा विश्वास आला नाही. त्यांचे इतके म्हणजे संपूर्ण डोक्याचे व्हाईट केस होते, तर त्यांचे 70% एका रात्रीमध्ये काळे केस झालेले आहे. तर बघू शकता हा आहे स्प्रे, दुकानामध्ये ही बॉटल भेटती. हा आवळ्याचा रस बॉटलमध्ये भरायचा आणि बघू शकता आता मी मारून दाखवतो तुम्हाला. थोडा जरी माझ्या अंगावर उडला ना, माझा पांढरा शर्ट काळा होणार आहे बघू शकता. आणि याच्यामध्ये कुठलंच केमिकल नाही आहे बघा, दिसतंय की नाही, एकदम काळं ऑइल सारखं नैसर्गिक. आणि इतकं काय आयुर्वेदिक आहे ना, कारण की गेल्याच व्हिडिओमध्ये मी आवळ्याचा रस तुम्हाला पिऊन दाखवला, आवळा कॅन्डी बनवली, आवळ्याचा मुरंबा बनवला. आणि बघा ना, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, बाजारामध्ये जायचं आहे, 20 ते 25 आवळे घेऊन यायचे आहे. पावशेर आवळे आणा, अर्धा किलो आवळे आणा आणि घरी आणल्यावर काय करा, आवळे ठिसून घ्या, आवळ्याचं बी सेपरेट करा आणि जे आवळ्याचं वरचं कातड असतं, वरचं सालपट असतं ना, ते एका किसनीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, पाट्या वाटू शकता, खालबत्त्यामध्ये सुद्धा ठिसून घेऊ शकता. आणि काय करायचं आहे, आपल्याला असं व्हाईट कापड घ्यायचं आहे. तर आवळ्याचा चोथा काय करायचा, एका फाडक्यामध्ये किंवा एका चाळणीद्वारे आपल्याला फक्त गाळून घ्यायचं आहे. चक्क आवळ्यामधून आहे ना तुम्हाला असा रस निघलेला दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना खोबरेच तेल टाकायचं नाही, तो कुठली वस्तू ॲड करायची नाही. हा रस काढताना काय करायचं आहे, फक्त लोखंडाची कढई वापरायची आहे, इतर कुठलीही वस्तू वापरू नका. रस काढल्याच्या नंतर याला काही गरम करायचं नाही, याला काही उकळून घ्यायचं नाही. फक्त रात्रभर आपल्याला ह्या कढईमध्ये हा आवळ्याचा रस असा शांत ठेवायचा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, बघू शकता बघा 2 ते 3 सेकंदामध्ये व्हाईट पेपर आपला संपूर्ण ब्लॅक झालेला आहे. जेव्हा आपण आवळ्याचा रस काढू ना तेव्हा व्हाईटच असणार, पण जेव्हा तुम्ही असं कढईमध्ये तो रस काढून ठेवशाल, एक ताट घ्यायचा आहे, वरून झाकून ठेवायचं आहे. तर ताट का झाकायचं, किडे पाल वगैरे पडू नये म्हणून. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर फक्त हे ताट असं वरती काढायचं आहे. तर बघू शकता, तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतका आपला पांढरा शुभ्र आवळ्याचा रस पूर्ण ब्लॅक झालेला दिसेल. जेव्हा आपण आवळ्याचा रस काढतो आणि ह्या लोखंडाच्या कढईमध्ये जेव्हा ठेवतो ना, तर लोह घटक आणि आवळ्यामध्ये जे असणारे 28 घटक आहेत ना, ते एकजीव होतात. आणि एकजीव झाल्यामुळे त्याचं असं मिश्रण तयार होतं. नाही तर तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काही टाकलेलं आहे का, तसं काही नसतं. म्हणजे मंडळी तुमच्या दादाचा इतका आयुर्वेदिक अभ्यास झालेला आहे, आवळ्यातले 28 घटक आणि कढईमधला असणारा लोह घटक एकजीव होतो, तेव्हा आपल्या आवळ्याचा रस असा एकदम ब्लॅक होतो. आणि हाच ब्लॅक रस आपल्याला काय करायचा आहे, अर्थात आवळ्याचा काळा रस काय करायचा आहे, रात्री झोपताना केसाच्या मुळाशी संपूर्ण केसावर हा फक्त असा वापरायचा आहे. बघू शकता हे बघा, हे बघा
कशाला डाय करता चांगलं दिसण्यासाठी. लग्नाला जायचं असलं, बड्डे सेलिब्रेशन असलं, कुठं पार्टीत जायचं असलं तर इतकी मेहंदी लावतात आपल्या ताई, आपल्या महिला, आणि दुसऱ्या दिवशी तर दवाखान्यातच पडतात. रिॲक्शन असतं. आज मी 2-4 महिला बघितल्या, त्यांचा अनुभव घेतला. डाय केल्याच्या नंतर, मेहंदी लावल्याच्या नंतर डोळ्यामध्ये चक्कर रक्त उतरतं, डोळे संपूर्णतः लाल होतात. आणि मेहंदी जरी लावली फक्त 2 दिवस रिझल्ट भेटतो, तिसऱ्या दिवशी त्यांचे आहेत तसेच केस दिसतात. त्याच्यामुळं कुठलंच वापरत नका जाऊ. कुणी किती जरी सांगितलं ना हे आयुर्वेदिक आहे, ते आयुर्वेदिक आहे, कुठलाच वापर करू नका. निसर्गामध्ये आवळ्याचे झाडं भरमसाठ पडलेले आहेत. किंवा बाजारामध्ये जा, पावशेर आवळ्या आणा किंवा अर्धा किलो आवळ्या आणा, आवळ्याचा रस बनवा. किमान आहे ना 25 आवळ्यामध्ये अर्धा लिटर रस बनतो. अर्ध्या लिटर रसामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये लहान बाळा असू द्या, मोठे माणसं असू द्या, महिला असू द्या, ज्यांचे पांढरे केस झालेले असतील ना त्यांनी त्या रसाचा वापर करा. फक्त 5 दिवस करा. 5 दिवसामध्ये तुम्हाला इतका काय रिझल्ट येणार आहे ना. मला तर वाटतं माझ्या ताईंनी किती जरी डोकं विचारलं ना दिवसभर कंगव्याद्वारे, एक सुद्धा केस त्यांच्या कंगव्यामध्ये अडकणार नाही. मंडळी, विश्वास येत नाही नाजूक, पण ही सत्य परिस्थिती आहे. निसर्गामध्ये इतका काय दम आहे ना. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून तुमचा झाला का नाही भरपूर असा फायदा, आणि मी एकदम कमी खर्चामध्ये कसा सांगितला तुम्हाला एकदम जालम उपाय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळ्याचे लाख मोलाचे फायदे सांगितलेले आहेत. आणि बघू शकता आपला व्हाईट पेपर म्हणजेच हा वहीचा कागद आहे, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये कसा ब्लॅक झालेला आहे. आजपासून किती महिलांचा, किती ताईंचा, किती दादांचा असा फायदा होणार आहे. मंडळी, मी काय सांगितलं याच्या अगोदर तुम्हाला प्राकृतिक उपाय सांगितले. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीचं सेवन जर कमी पडलं तरी आपले काळे केस पांढरे होत असतात. मंडळी, बघू शकता माझ्या करंगुळीवर फक्त ह्या आवळ्याच्या रसाचा एक टिपका उडाला तर बघू शकता करंगुळी कशी झालेली आहे. आता मंडळी, काय असतं बरं का, ह्या बघा, ज्या दिवशी आपण मतदान करतो ना आपल्याला शाई लावली जाते बघा करंगुळीला. ती शाई आपण किती जरी पुसवण्याचा प्रयत्न केला ना ती शाई पुसत नाही. तसाच हा उपाय आहे आवळ्याचा रस. हा रस जर एकदा तुमच्या केसांना चिटकला, तुम्ही कितीही शॅम्पू लावा, कितीही साबण लावा, किती डोकं रगडा, केस रगडा कशाला तरी हा कलर निघणार नाही. कारण की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, आवळ्यामध्ये असणारे 27-28 घटक आणि लोखंडाची कढई, तो म्हणजे आपल्या आवळ्याचा रस. तर चला मंडळी, याला नाव काय द्यायचं आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तर सांगितलेलं आहे, माझ्या मनात आलेलं आहे, आयुर्वेदिक डाय. आलं तुमच्या लक्षात? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाख मोलाची माहिती एकदम सविस्तर समजलीच असन. आवळे किती घ्यायचे, आवळ्याचा रस कसा बनवायचा, आणि खूप सोपा आहे. आवळे घ्यायचे, बिया काढायचे, आवळे ठेसायचे आणि एखाद्या फडक्याद्वारे किंवा मोठी जी चाळण असते आपली, पीठ वगैरे चाळायची, चहा चाळायची, त्याच्यामध्ये आपल्याला असे आवळे रगडून रस काढायचा आहे. मंडळी, भाग्यश्रीने असा व्हाईट रुमाल घेतला होता, त्या रुमालाद्वारे ना एकदम असा चांगला रस काढला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक तर झाडाला आवळे नाही, कसे बसे काल आवळे सापडले होते, पण मी दुसऱ्या गावामध्ये गेलतो, प्रचंड असा पाऊस चालू होता, भाग्यश्रीला काही काम नव्हतं, त्याच्यामुळं भाग्यश्रीने बसल्या बसल्या आवळ्याचा व्यवस्थित रस काढला आणि तो रस मला बनवून दाखवला. त्याच्यामुळं मी ना तो व्हिडिओ शूट करू शकलो नाही. पण काय झालं, जेव्हा सकाळी भाग्यश्रीने जे तेल दिलं तर दादांना, ते दादा घरी आलते ना माझ्या, त्या दादांनी जेव्हा हा रस त्यांच्या डोक्याला लावला ना, कारण की ते वैतागले होते, दररोज मेहंदी लावायचे तरी 4-8 दिवसात त्यांचे काळे झालेले केस परत पांढरे व्हायचे मेहंदीमुळं. आणि मेहंदी लावून त्यांच्या डोक्यामध्ये आहे ना अशी खाज सुटली होती. तर ते दादा आहे ना वैतागले होते. भाग्यश्रीला मला त्यांनी भरपूर वेळा उपाय विचारला होता, दादा तुम्ही इतके जालम उपाय सांगता, पण आम्हाला खरोखर असा उपाय सांगा ना, आमचे ना 15 दिवसात, महिन्यातच केस काळी झाले पाहिजे. तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या दादांनी याच्या अगोदर भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत पांढऱ्या केसावर, पण ते मी पौष्टिक बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये घटक असतात, ज्या पदार्थामध्ये गुणधर्म असतात, तेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहे. पण आजचा व्हिडिओ आपला खास हाती लागलेला आहे. आजच्या व्हिडिओमधून मी तुमचा फायदा करू इच्छितो म्हणून आजचा व्हिडिओ बनवला. आणि हो, जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून जर काही समजलं नसेल जास्त काही, तर जेव्हा आवळ्याच्या झाडाला आवळे येतील ना, मी पुढच्या वेळेस 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी मी आवळे तोडून तुम्हाला सविस्तर त्या आवळ्याचा रस काढून दाखवल, डोक्याला वापरून दाखवल, याचा वापर कसा करायचा आहे ते सुद्धा व्यवस्थित दाखवल. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्ही इतका काही शेअर करा ना, म्हणजे तुमच्या एक शेअरमुळं भरपूर ताईंचा आणि भरपूर दादांचा फायदा होऊ शकतो. आणि मला तर इतकं काय खूप बरं वाटेल ना, आजचा व्हिडिओ आपला मिलियनमध्ये गेला पाहिजे. कारण की आपल्या भारत देशामध्ये भरपूर अशी गरीब जनता आहे, भरपूर त्यांचे प्रयत्न असतात, नेमकं पांढऱ्या केसासाठी काय करावं. भरपूर जण पांढरे केस उपटत असतात, पांढरा केस आपल्या डोक्यावरून कधीच उपटायचा नाही. जर आपल्या डोक्यामध्ये 1-2 केस पांढरे आले
आपण तेच पांढरे केस उपटतो आणि खरी तर सुरुवात आपली तिथूनच होते. जेव्हा आपल्या डोक्यातून एखादा केस उपटला जातो ना, पांढरा केस हा, काळा केस नाही, तर पांढरा केस उपटल्यामुळं आपल्या डोक्यामध्ये रिएक्शन तयार होतं आणि जे उरलेले काळे केस असतात ना, ते काळे केस सुद्धा पांढरे होण्यास सुरुवात होते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळ्याचे आणि आवळ्याचा रस कसा काढायचा ते सांगितलं. आजच्या व्हिडिओचे खूप लाख मोलाचे फायदे असणार आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. मंडळी, आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.